बारामती पोटनिवडणुकीमध्ये अर्ज माघारीचा आजचा शेवटचा दिवस आहे। काल 6 जणांनी माघार घेतली आहे। अजूनही 47 उमेदवार हे रिंगणात आहेत। अखेरच्या दिवशी आता किती उमेदवार माघार घेणार याकडे लक्ष लागलेलं आहे, कारण काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। संध्याकाळी 5 पर्यंत निवडणुकांचं चित्र स्पष्ट होणार आहे। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये एकूण 53 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले होते, त्यापैकी 6 जणांनी काल अर्ज मागे घेतले। आता अर्जाची संख्या 47 झाली आहे। विलास होळकर, माऊली कांबळे, रजाक मुलानी, राहुल थोरात, अमोल कोकरे आणि अशोक खामगड यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतलेले आहेत। आज 9 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे किती जण आता उमेदवारी अर्ज मागे घेतात याकडे लक्ष लागलेलं आहे। आदरणीय अजितदादांच्या जाण्यामुळे आज आलेली आहे आणि म्हणून अजितदादा हे राज्याचे फार मोठे नेते होते आणि म्हणून प्रत्येक पक्षाने ही भूमिका विचार करून आपल्या महाराष्ट्राला एक संस्कृती आहे त्या अनुसार त्यांनी भूमिका घ्यावी ही अपेक्षा आदरणीय मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलेली आहे। आता महाविकास आघाडीमध्ये अगर त्याबद्दल एकमत होत नाही तर ते आम्ही काय बोलणार त्याबद्दल। तर बारामती पोटनिवडणुकीबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पुन्हा एकदा हर्षवर्धन सपकाळ यांना फोन केलाय। बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची विनंती त्यांनी केली आहे। याआधी देखील सुनेत्रा पवारांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन केला होता। पोटनिवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्यासाठी आजचा शेवटचा दिवस आहे। दरम्यान राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते हर्षवर्धन सपकाळ यांच्या भेटीसाठी गेलेत, त्यामुळे आता काँग्रेसच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक सध्या आपल्यासोबत थेट जोडल्या गेलेले आहेत। मनश्री, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पुन्हा एकदा हर्षवर्धन सपकाळ यांना फोन केल्याचं समजतंय आणि कुठेतरी बारामतीची पोटनिवडणूक ही बिनविरोध व्हावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसकडनं केले जात आहेत। दोन्ही राष्ट्रवादीकडनं खरं तर केले जात आहेत। मात्र काँग्रेसची भूमिका आजचा अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे, अद्यापही स्पष्ट झाली नाहीये। खरं तर काँग्रेसने यापूर्वी ज्या पद्धतीने जाहीर केलं, काँग्रेसच्या उमेदवारांनी जाहीर केलं की अजित पवारांचा अपघात झाला त्या संदर्भानं अधिकृत पद्धतीनं गुन्हा दाखल करा, आम्ही अर्ज मागे घेतो अशा पद्धतीची अट ठेवण्यात आलेली होती। अद्याप मात्र त्याच्यावरती कोणतेही उत्तर आम्हाला मिळत नाही आहे आणि म्हणून आम्ही अर्ज मागे घेऊ शकत नाही आहे अशी भूमिका सध्या तरी काँग्रेसची आहे। हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत महाराष्ट्राचे, यांना वारंवार फोन येत आहेत, वारंवार संपर्क केला जातोय दोन्ही राष्ट्रवादींकडनं। विशेषतः ज्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत अर्थातच सुनेत्रा पवार ज्या उपमुख्यमंत्री झाल्या अजित पवारांच्या जाण्यानंतर, त्यांनी स्वतः एकदा नाही तर 2 वेळा हर्षवर्धन सपकाळांना फोन केलेला आहे उमेदवारी मागे घेण्याबाबत। ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी सर्वांची इच्छा असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे। मात्र हर्षवर्धन सपकाळ यांनी आता नेमकं काय उत्तर दिलेलं आहे किंवा काँग्रेस आजच्या संपूर्ण दिवसात काही वेगळा निर्णय घेत आहे का हे बघणं महत्त्वाचं आहे। कारण उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी स्वतः निवडणुकीच्या रिंगणात आहेत, अजित पवारांच्या निधनानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री पद सांभाळलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांच्या खातर अशा पद्धतीचा निर्णय काँग्रेस घेईल का हे बघणं महत्त्वाचं आहे। मात्र दुसऱ्या बाजूने दुसरी राष्ट्रवादी म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जे नेते ते सुद्धा काँग्रेसला आग्रह करतायत, ते सुद्धा हर्षवर्धन सपकाळांच्या भेटीला जात आहेत की तुम्ही अर्ज मागे घ्या, कारण महाविकास आघाडीची म्हणून जी एक भूमिका आहे या संदर्भातली बिनविरोध निवडणूक व्हावी या संदर्भातली याच्यापेक्षा वेगळी भूमिका काँग्रेसने घेतलेली आहे। त्याच्यामुळे कुठे ना कुठे महाविकास आघाडीमध्ये बारामतीच्या निवडणुकीवरून अर्थातच वादविवाद झाले किंवा मतमतांतर आहे हे तर स्पष्ट झालेलंच आहे। मात्र आज काँग्रेस नेमकी आपली भूमिका काय जाहीर करणार, अटी शर्ती मागे ठेवून ही उमेदवारी मागे घेतली जाते का काँग्रेसकडनं हे बघणं महत्त्वाचं आहे की अटी शर्तींवरतीच काँग्रेस ठाम राहणार हे बघणं सुद्धा महत्त्वाचं आहे। कारण आजचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे, त्याच्यामुळे काँग्रेसचे उमेदवार जर उमेदवारी अर्ज मागे घेत असतील तर अर्थातच ही निवडणूक बिनविरोध होण्यातला मार्ग सुद्धा एक प्रकारे मोकळा झाला असं म्हणता येईल। खरं तर निवडणूक ही पूर्णतः बिनविरोध होणार नाही केवळ काँग्रेसने अर्ज मागे घेतला तर, कारण इतरही उमेदवार रिंगणात असण्याची शक्यता आहे। त्याच्यामुळे एकंदरीतच ही निवडणूक बिनविरोध व्हावी किंवा सुनेत्रा पवारांना बळ मिळावं या दृष्टीने काँग्रेस काही निर्णय घेते का हे बघणं महत्त्वाचं आहे। मात्र तरी सुद्धा काँग्रेस आपल्या अटी शर्तींवर कायम आहे। निश्चितच, आणि आजचा दिवस अर्थातच महत्त्वाचा आहे। आज नेमक्या काय घडामोडी घडतात त्यावर बरंच काही अवलंबून असेल। धन्यवाद मनश्री या सविस्तर माहितीसाठी।